आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलेल्या भाविकांची परतवारी म्हणजेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मगाव असलेल्या नरसी येथे पूर्णतः जाते अशी भाविकांची आख्यायिका आहे। आपण आज बघू शकतो या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे। तब्बल 3 ठिकाणावरून या ठिकाणी दर्शनाला बारी लागलेली आहे आणि आता सध्या जर बघायला गेलं तर लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। जवळपास सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मला सांगा, आज ही परतवारीची एकादशी मोठी एकादशी मानली जाते, काय नेमकी येथील आख्यायिका आहे? जे भावी भक्त पंढरपूरला दर्शनासाठी जातात, विठ्ठलाचा आवडता भक्त संत नामदेव महाराज आहेत आणि नामदेव महाराजांची जन्मभूमी आहे। जेवढे भक्त पंढरपूरला जातात तेवढे पूर्ण नरसी नामदेवला दर्शन आल्याशिवाय राहत नाहीत। या नरसी नामदेव परिसरामध्ये दर्शनासाठी कमीत कमी पूर्ण महाराष्ट्रातून 5 लाखापेक्षा जास्त दर्शन घेऊन इथून भावी भक्त जातात आणि या परिसराचं पूर्ण गावकरी परिसरातील लोक सर्व नियोजन करतात, शांततेत सर्व दर्शन होतात। आमची शासनाला एवढी विनंती आहे, या आमच्या नरसी नामदेव मंदिराकडे जास्तीत जास्त निधी द्यावा आणि इथलचा विकास करावा। राज्यभरातून तब्बल 5 लाख या ठिकाणी भाविक आज येणार आहेत अशी या ठिकाणच्या विश्वस्तांनी देखील सांगितलेलं होतं। आपल्यासोबत अजून काही भाविक आहेत। त्यांना मला सांगा, आज या ठिकाणची परतवारीची आहे, कशी या ठिकाणची ठेवलेली आहे? हे संत शिरोमणी नामदेव महाराजांची जन्मभूमी असलेले पवित्र असं नरसी नामदेव तीर्थक्षेत्र असून आषाढी वारी जी पंढरपूरसाठी जाणाऱ्या भाविकांची पंढरपूर नंतर परतवारीला नरसीचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण होत नाही असा आमच्या भागात समज असल्यामुळे हजारो लाखोच्या संख्येने आज भाविक या ठिकाणी आलेले आहेत। संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्मस्थळ असलेल्या या नामदेव महाराज तीर्थक्षेत्री जसे मराठवाडा विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत, तशाच हजारो दिंड्या आज या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। या दिंड्याच्या सेवेसाठी आम्ही गावकरी मंडळी तसेच आजूबाजू परिसरातील मंडळी सेवेकरी म्हणून काम करत आहोत। आज काय सांगता येईल, या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत? दरवर्षीप्रमाणे भाविक इथं लाखोच्या संख्येने येत असतात, पण यावर्षी सर्व काही पीक पाणी सगळं चांगलं असल्यामुळे भाविकाची संख्या वाढलेली आहे। आता 5 ते 6 किलोमीटर सध्या रांगा आहेत आणि वाहनाच्या पण रांगा 4-5 किलोमीटर आहेत। तर भाविकाची ओढ अशी राहिली की जे पंढरपूरला भाविक जातात इथून सर्व महाराष्ट्रातून, ते लोक पूर्ण एक वारी कंप्लीट व्हायसाठी परतवारी ही दर्शन नामदेव महाराज दर्शन झाल्याशिवाय होत नाही। याच्यासाठी सर्व भाविक भक्त इथं येऊन एका रांगेत राहून आणि रांग न तोडता दर्शन घेतात, हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे। निश्चितच टाळ मृदंगासह या ठिकाणी मोठ्या दिंड्यांचा येताना आपल्याला बघायला मिळत आहे। टाळ असेल, विणा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कालपासूनच भाविक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली होती। आपल्यासोबत काही भाविक देखील आहेत। काका, मला सांगा, कधीपासून रांगेला लागलेला आता? आम्ही सकाळी 4 वाजता असतो, तेव्हापासून आता इथं आलो। काय वाटतं, कुठून आलात आपण? आपण गोल्डाऊन आलो। हो, गोल्डा हिंगोली जिल्हा आहे आमचा। या आधी कधी आलेले होते दर्शन? आम्ही 5 वर्ष झाली सारखेच येतो। पंढरपूरहून आल्याच्या नंतर या ठिकाणी येतात? बारमा आम्ही वारी तिकडली पायंदळ केली की आम्ही इकडे येत असतो। बारमा ही वारी करणंच भाग आहे, तिकडून पायंदळ केल्यावर, नाही तर मग काही पाहून नाही पावंदळ वारीचं हे करणंच भाग्य आहे। पायंदळ वारी केल्या माणसाला हे करणं जरुरी आहे। परतवारी केल्याशिवाय पूर्णत्व जात नाही। त्याचा नियमच आहे पहिलेपासून। निश्चितच या ठिकाणी परतवारी केल्याच्या नंतर जे भाविक आता दर्शनाला येत आहेत त्यांना पूर्णत्वास जात असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे। गजानन पवार, LS मराठी, नरसी परिसर, हिंगोली।